नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे. केळकर क्लिनिक, घोडबंदर रोड, ठाणे आणि मीरा रोडमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. आज आपण बोलणार आहोत ओव्हर थिंकिंगबद्दल. एकदा एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली कन्सल्टेशन करता. मुलगा अराउंड 20-21 वर्षाचा असेल. आल्या आल्या सुरू झाले की बघा ना डॉक्टर, हा इतका ओव्हर थिंक करतो. मी याला कितीदा सांगते की अरे इतका विचार करू नकोस, आणि तू इतका विचार करून स्वतःला का त्रास करून घेतोस, आणि हे तू कंट्रोल कर, आणि तू का करतोयस हे, आणि हा स्वतःही त्रास करतो आणि आम्हालाही याच्या विचारांमुळे याच्या वागण्यामुळे त्रास होतो. हे काही तो थांबवायचं नावच घेत नाही. असं म्हणता म्हणताच तो मुलगा एकदम चिडला आणि म्हणाला की मी हे मुद्दामून करत नाहीये, मला विचार येत आहेत, मला पण नको आहेत हे विचार, पण मी कंट्रोल करू शकत नाहीये. मला या विचारांचा त्रास होतोय की मी इतका ओव्हर थिंक करतो आहे, पण मला हे होत नाहीये. माझ्या कंट्रोलमध्ये असतं तर मी कधीच केलं असतं. असं हे कन्व्हर्सेशन चालू असताना मी दोघांनाही शांत केलं आणि मी त्यांना सांगितलं की तो बरोबर बोलतोय, तो मुद्दामून करत नाहीये. जे पण काही त्याच्याबरोबर होत आहे त्याला त्याच्यात मजा येत नाहीये. जर त्याला मजा येत असती तर आपण म्हणू शकलो असतो की तो मुद्दामून करतोय, पण त्यालाही या विचारांचा, या एन्झायटीचा त्रास होतोय, पण तो थांबवू शकत नाही कारण त्याच्या कंट्रोलमध्ये नाहीये या गोष्टी. काय होतं की आपल्या ब्रेनमध्ये जे आपण म्हणतो की विचार येणं, मी म्हणजे विचार करतो किंवा विचार करायला मला भाग पाडल्या गेलंय, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. म्हणजे थिंकिंग आणि कंपल्सिव्ह थिंकिंग. तर कंपल्सिव्ह थिंकिंगमध्ये हे मोडतं की ओव्हर थिंकिंग हे कंपल्सिव्ह थिंकिंग आहे. काय होतं की आपल्या ब्रेनमध्ये न्यूरोनल पॅटर्न्स असतात आणि ह्याच्यामध्ये निगेटिव्ह न्यूरोनल पॅटर्न्स असतात. निगेटिव्ह न्यूरोनल पॅटर्न्स हे एका बीजासारखं काम करतात की जसं बीजावर थोडंही पाणी पडलं की लगेच झाड उगवायला सुरू होतं, तसंच हे निगेटिव्ह न्यूरोनल पॅटर्न्स आहे की त्याच्यावर थोडीही निगेटिव्हिटी पडली की लगेच त्याचं इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी आणि सगळंच ते वाढणं सुरू होतं. आणि मग त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी वाढल्यामुळे ते थॉट्स निगेटिव्ह होत जातात, त्याच्यातनं फिअर क्रिएट होत जातं, म्हणजे एन्झायटी पण क्रिएट होत जाते आणि त्याच्यामुळे ते परत ओव्हर थिंकिंग, म्हणजे ते एक विशियस सायकल आहे. तर हे सगळं सुरू होऊन जातं. तर हे न्यूरोनल पॅटर्न्सवर काम करणं गरजेचं आहे. त्याच्याकरता थेरपी आहे. दोन्ही प्रकारे ॲक्च्युली या निगेटिव्हिटीवर काम करता येतं, कारण नुसतं ओव्हर थिंकिंग हा भाग नसतो. ओव्हर थिंकिंगमुळे एन्झायटी होते, एन्झायटीमुळे ओव्हर थिंकिंग होतं, एन्झायटी ओव्हर थिंकिंगमुळे झोप उडते, त्यामुळे मग एन्झायटी, डिप्रेशन, ओसीडी असे वेगवेगळे मानसिक आजार होऊ शकतात. तर त्याच्यामुळे जी योग्य ट्रीटमेंट आहे, मेडिकल ट्रीटमेंट म्हणा, म्हणजे औषधांची ट्रीटमेंट गरजेची असेल तर तिथे ती पण करावी लागते. आणि निगेटिव्ह पॅटर्न्स जे आहेत, काय असतं, आपला दृष्टिकोन जो आहे गोष्टींकडे बघण्याचा तो बदलणं गरजेचं आहे. ते बदलण्याला वेळ लागतो, त्याच्याकरता थेरपी घ्यावी लागते. हळूहळू तुम्ही थेरपीद्वारे हे तुमचे न्यूरोनल पॅटर्न्स बदलायचा प्रयत्न करू शकता. मेंटल हेल्थ रिलेटेड काही तुम्हाला माहिती हवी असल्यास माझ्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या आजारांबद्दल दिली आहे. मानसिक आजारांबद्दल वेळोवेळी माझे व्हिडिओज यूट्यूब चॅनलवर येत असतात. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला वेळोवेळी त्याचं इंटिमेशन मिळत राहील. धन्यवाद.